नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागलेत. सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं जनता दरबार, जनसंवाद, आमदार आपल्या भेटीला असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनंही जनता दरबार भरवण्यात आला. शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगावकर यांच्या माध्यमातून हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखा येथे हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत विविध प्रश्न व समस्या मांडल्या आहेत. यावेळी नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की धर्मवीर आनंद दिघे यांच्या चरणी नतमस्तक होऊन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं हा जनता दरबार घेण्यात येतोय. ठाणे हा बालेकिल्ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या व्यथा काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज मी ठाण्यात आलोय. अनेक जण जनता दरबार घेत आहेत, परंतु जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत का, असाही सवाल नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. कसं आहे माहितीये का, बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे आणि तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आणि त्यानंतर जर हा बालेकिल्ला जर कोणाचा असेल तर तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. ठाण्यामध्ये जनता दरबार हा काय पहिल्यांदा नाही आहे. मी तर दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा एक अनुयायी म्हणून, त्यांचा एक शिवसैनिक म्हणून फक्त मी सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत त्यासाठी म्हणून मी इथे बसलेलो आहे. कोण काय विचार करतोय हा माझा विषय नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही जे म्हणताय की आदरणीय गणेश नाईक जी असतील किंवा अजून कोणी जे जनता दरबार घेत असतील, पण प्रश्न तर तसेच प्रलंबित राहत आहेत. सर्वसामान्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. कन्स्ट्रक्शन वाढतंय, रोड आहेत, गटर आहेत, नाले आहेत, त्याच्याहून पलीकडे सर्वसामान्य जनताच्या ज्या व्यथा आहेत, बिल्डर घरं देत नाहीत, त्यांचे पैसे परत करत नाहीत, नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनता बाहेरगावी जाते, त्यांना लुबाडणारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये भरपूर जण आहेत. त्यांना आपण गव्हर्नमेंटचे लायसन्स देतो, पण ते लायसन्स देताना त्यांच्याकडे ते सर्व आमच्याकडे सरकारी सर्व लायसन्स असल्यावर सुद्धा सर्वसामान्य जनतेची ज्यावेळी आताच माझ्याकडे 2 माणसं येऊन गेली, त्यांचं असं म्हणणं होतं की मला बाहेरगावी पाठवणार होते, पैसे घेतले, 2-2.5 लाख रुपये घेतले, पुण्याकडनं 5 लाख रुपये घेतले आणि नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर पाठवणार नाही. मग हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे ज्यावेळी लायसन्स त्यांना दिले जातात ते त्यांचे बंद कसे केले जात नाही. ठाण्यामध्ये खुलेआमपणे फसवणारे जी दुकानं आहेत, बिल्डर आहेत, त्यांना चाप कसा बसणार. त्याच्यामुळे हे जे विषय आहेत, रोज कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या विषयी फसतोय आणि मग आपण जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनताच्या महिलांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे विषय आहेत. ज्या महिलांना फसवलं जातं किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे, म्हणून हा जनता दरबार आहे. इकडच्या स्थानिक लोकांसाठी म्हणून हा जनता दरबार आहे. पोलीस असेल, महानगरपालिका सराव असेल, जिल्हा परिषदचा सराव असेल, अशा प्रकारे जे अधिकारी काम करत नाहीत त्यामुळे तुमच्याकडे येण्याची वेळ येते. सर्वसामान्यांना गावठे ठाकरे गटाकडनं, शिवसेनेकडनं त्यांना कशा प्रकारचा न्याय मिळेल? न्याय तर 100% देण्याचा प्रयत्न करू. प्रशासन गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून इथे लागलेलं आहे. त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाही. मी ज्यावेळी ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे, ट्रॅफिकचा मुद्दा आहे. मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातोय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नालेसफाई झालेली नाही आहे. मी बराच विभाग फिरतोय, बऱ्याच समस्या आहेत, पण तिथे दुर्लक्ष केलं जातंय, दुर्लक्ष होतंय कारण तिथे प्रशासन बसलंय आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एकमात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करतायत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो. त्यासाठी गरज पडली तर महापालिकेवर आम्ही मोर्चा नेऊ, आंदोलन करू, पण न्याय देण्याचा प्रयत्न करू. खास करून पाहायला गेलं तर आज राज ठाकरे
आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट होणार आहे. कसं बघता या भेटीमागचं काय कारण असणार आहे, काय असणार आहे, मुंबईच्या महानगरपालिकेच्या समस्या काय सांगणार आहे का? नाही, यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही. पण मला एवढंच माहिती आहे की सध्याच्या वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत. त्याच्यामुळे भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात, पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून आनंदाचा क्षण कुठचा असणार नाहीये. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतोय. बाकी भेटीगाठी प्रत्येक जण प्रत्येकाच्या घेत असतो, त्याच्यातनं आपण काहीतरी वेगळं काढणं. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याचे माजी नगरसेवक आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विरोधात एका एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांना अडवून ठेवून 22 लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संस्थेचे चालक डॉक्टर प्रमोद मौर्य यांनी वाघुले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. ही घटना सोमवारी रात्री घडली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील नॅशव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये माजी नगरसेवक संजय वाघुले 35 ते 50 लोकांसह गेले आणि सेंटरचे संचालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि केंद्र संचालिका प्रतिभा भालेराव यांना बंदी बनवलं असल्याचं आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. तसेच सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्याची धमकी देऊन मारहाण आणि तोडफोड करण्याची चेतावणी दिली आणि तत्काळ 22 लाख रुपयांचा चेक देण्याची मागणी केली. यानंतर सेंटरकडून पोलिसांकडून मदत मागण्यात आली आणि पोलिसांनी केंद्रातील लोकांना बाहेर काढले. यावेळी संचालकावर मारहाणही करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सोशल मीडियावर त्यांना व त्यांच्या सेंटरला फसवणूक करणारं ठरवण्यात आलंय. या सगळ्या प्रकारामुळे गुरुवारी संस्था चालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि संचालिका प्रतिभा भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रमोद मौर्य यांनी सांगितले की ते गेल्या 6 वर्षापासून या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांच्या एव्हिएशन सेंटरची घाटकोपर बोरिवलीमध्ये शाखा असून तिथे कधीही अशा तक्रारी झाल्या नाहीत. मात्र ठाण्यातील सेंटर सुरू झाल्यानंतर काही महिन्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि नोकरी सोडलेल्या संचालिका सना शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या अफवा पसरवून बदनामी करून विद्यार्थ्यांना भडकवलं असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे. जे 22 लाख रुपये मागितले गेले ते कुठल्या पर्पजसाठी मागितले, काय नाव घेतलं गेलं ते त्यांच्या मनात काय असेल ते असेल, पण आम्हाला ज्या पद्धतीने ते पैसे मागितले गेले दॅट वी ट्रीट एज अ एक्सटॉर्शन ओनली बिकॉज यू विल पुट अस
है ना, की आप बैठो, डिटेन्शन करो, 50 लोकांच्या मध्ये जर तुम्ही चेक घेऊन ये, तू जा, तू बस, त्याला आम्ही ऍज अ एक्स्टॉर्शन घेतो. कारण तसंच ते घेतलं गेलं. आता तुम्ही कोणाला दरवाजा बंद करून बसवलं, तू जा पैसे घेऊन येणार, सोडलं नाही, त्याला काय म्हणतात, त्याला एक्स्टॉर्शनच म्हणतात. त्याची तेच डेफिनेशन आहे, म्हणून ते वर्ड आम्ही वापरलं. एनी विच वेज त्यांना जे सांगितलं गेलं असेल त्यांच्याकडून ते त्यांनी तसा कॉल घेतला. पण माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्ही एवढे वरिष्ठ नेते आहेत तर तुम्ही जर समोरचा माणूस सामाजिक आहे, डॉक्टर आहे, तो पण सोशल वर्कर आहे, तर त्यांचाही ऐकून घेतलं पाहिजे होतं. आणि मग किंवा मला ऑफिसमध्ये बोलवलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्यवस्थित बसून त्याचा चांगल्या पद्धतीने निराकरण झालं असतं तर हे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता. तेवढंच आम्ही बोलत आहे, कारण हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नव्हता. आता काय माहित, आता मागून 50 लोक कोणी त्यांना तुटायला सांगितले, कसे ते तुटले. आणि जर एखादा सपोज कुठे वेगळ्या ठिकाणी कोणाला सपोज यांना काही झालं असतं, मला काही झालं असतं ना, त्याचा जबाबदार कोण असला असता. वन मिसकन्सेप्शन कॅन किल समबडी. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज मॉब लिंचिंग. ठीक आहे, ह्याला कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे. आमच्या सोबत पण भरपूर फ्रॉड झाले आहेत, बट वी आर गोईंग बाय द लॉ, वी अबाइड बाय द लॉ, है ना. सर्वजण काय म्हणतात, लॉ आपल्या हातात घ्यायला चालू करतील तर पोलीस स्टेशनची काय गरज आहे, कशाला आपल्या गृहमंत्री. आम्ही जे गुन्हा दाखल केलेला आहे, बघा, मला पहिल्यांदाच आम्ही असं फेस केलेलं आहे. मी पहिल्यांदा असं बघितलं की हे मॉब लिंचिंग काय असते आणि याच्यामध्ये जीव जायचा धोका कसा निर्माण होतो. तर मला हेच आहे की ह्या लोकांनी, ज्या लोकांनी तोंडाला तोंड दिलंय किंवा हाताला हात दिलाय, प्रत्येक गोष्टीला होकार दिलाय ना, हेच खरं आहे. आणि लॉ आपल्या हातामध्ये घेऊन मारहाण केली आहे. एव्हरीबडी शुड गेट द पनिशमेंट. ठाण्यातील परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतीचे सन 1998 साली बांधकाम करण्यात आलंय. पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन 2017 रोजी स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं असता या दोन्ही इमारती C2B श्रेणीत दर्शवल्याने इमारतीची तातडीनं दुरुस्ती केल्यास इमारतीचं आयुर्मान किमान 15 ते 20 वर्ष वाढेल असं वर्तवलं होतं. परंतु या स्ट्रक्चर ऑडिटला 8 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचं काम न केल्याने इमारतीची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतीची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर, ड्रायव्हरचा रेस्टरूम, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन ऑफिस असून इमारतीचं कॉलम बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाला असून लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचं निदर्शनास आलंय. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते. कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. असं असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनांच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्याच इमारतीकडे मात्र महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. यावेळी त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, महिला अध्यक्षा स्मिता वैती, संगीता कोटल, सुमन वाघ, श्रीरंग पंडित, अंजनी सिंग, अकिंदर तसेच श्रीकांत गाडीलकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट हे 2017 साली करण्यात आलेलं होतं आणि 2017 साली हे ऑडिट ज्यावेळी करण्यात आलं त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की कशा प्रकारचे स्ट्रक्चरल रिपेअर्स या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचा आयुर्मान हे 15 ते 20 वर्ष वाढेल. परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही. 8 वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो C2B होता. C2B म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याचं रिपेअर होऊ शकतं. पण 8 वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर C2A किंवा C1 कॅटेगरीमध्ये असेल. C1 असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरीमध्ये मोडते आणि जर ही C2A मध्ये असेल
त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे. त्यानंतरच हा जो परिवहनचा जो कारभार आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल किंवा परिवहनची इमारत असेल त्यातून चालला पाहिजे. सर, परिवहन मंत्री ठाण्यातली आणि परिवहनची ही दुरावस्था. आम्ही आजच पेपर उघडला. पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली. ते विविध डेपोमध्ये पाहणी करतात. तर थोडासा वेळ, माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहे त्यांचा रेकॉर्ड रूम, त्यांची कॅश रूम, त्यांचा रेस्ट रूम, त्यांचं युनियनचं ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं, त्यांचा सगळा लवाजमा काय IAS IPS घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.